महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून 68 लाख महिलांची नावे वगळण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी आहे। ई-केवायसी अपडेट न केलेल्या महिला, ई-केवायसी मध्ये चूक असलेल्या अथवा निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। यामुळे सरकारच्या तिजोरीवरील बोजा कमी होणार आहे। अपात्र महिलांचा लाभ बंद झाल्यास सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत। आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 1.75 कोटी इतकी होणार आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी केलेली असेल पण त्यात चूक असेल तर ती दुरुस्ती करण्यासाठी आता फक्त 8 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे। ई-केवायसी दुरुस्तीसाठी राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे। याआधी 31 मार्च पर्यंत दुरुस्तीची मुदत देण्यात आली होती। मात्र अवकाळी पाऊस आणि इतर काही कारणांमुळे राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली। 30 एप्रिल पर्यंत बंद खात्यांच्या संदर्भात पुन्हा कार्यवाही होऊ शकते। म्हणजेच तुम्ही पात्र आहात, ई-केवायसी ही केलेली आहे पण पैसे येत नसतील तर 30 एप्रिल पर्यंत पुन्हा एकदा ई-केवायसी पडताळून पहा। 2.43 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता। मात्र आता ई-केवायसी नंतर 68 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे। त्या सर्व महिलांचा प्रति महिना 1,500 रुपयांचा लाभ बंद झालेला आहे। 68 लाख महिलांची कपात झाल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या 1.75 कोटींवर आली आहे। निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। त्याशिवाय पुरुष सदस्यांचाही यात समावेश होता। तसेच काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात होता। ही सर्व नावे तसेच निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर ई-केवायसी प्रक्रियेला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली। लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 3,700 कोटी रुपये वितरित करण्यात येतात। प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा होतात। मात्र ई-केवायसी नंतर पात्र महिलांची संख्या घटली आहे। त्यामुळे सरकारच्या खर्चातही आता बदल होणार आहेत। 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36 कोटी रुपयांचा खर्च होत होता। त्या तुलनेत 2026-27च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आता 26 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।